की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। एक राजा होता, त्याला दोन पत्नी होत्या, राण्या होत्या। एक होती आवडती, एक होती नावडती। एवढ्या करता नाहीये बरं काही कथा, हे सांगायला आहेच आहे की आपण लहानपणापासून ही कथा ऐकली आहे, पण आपण या पद्धतीने ती ऐकली बरं का। एक राजा होता, त्याला दोन राण्या होत्या। तो राजा नेमका कोण होता हे भागवतात सांगितले। त्या ज्या राण्या होत्या त्यांचं नाव काय आहे हे भागवतात सांगितले। ही मूळ भागवतातली कथा बरं का। कथा का ऐकायच्या या नोटवरती आपण थांबलो होतो। नीट आहे का, कथा का ऐकायच्या। आमच्या जीवनातल्या व्यथा जर आम्हाला कमी करायच्या असतील ना तर कथा ऐकायला पाहिजे। आम्ही पुत्र म्हणून कसं वागायचं, माता म्हणून कसं वागायचं, मित्र म्हणून कसं वागायचं, पती म्हणून कसं वागायचं, पत्नी म्हणून कसं वागायचं, हे सगळं आम्हाला आमच्या या पुराण कथांमधून कळतं बरं का। भगवंतांनी त्यांच्या सुदामा नावाच्या मित्राला काय मदत केली हो। जेव्हा सावत्र भाऊ आला चरण पादुका घेऊन, काय म्हणाले प्रभू रामचंद्र, भरता तू बस रे राज्यावर, वडिलांची इच्छा आहे, याच्यापेक्षा वेगळा त्याग काय असतो। आपल्याकडे ना सख्या भावाभावांमध्ये 100 स्क्वेअर फुटावरनं भांडण होतं बरं का। आणि दुर्दैव असे आहे त्या 100 स्क्वेअर फूटचे 50-50 आपण दिले ना त्यांना, तरी आईला कोणी सांभाळायचं आणि बापाला कोणी सांभाळायचं, याच्यावर भांडण आहे। याचं कारण काय आहे तर हे जे संस्कार आहेत ना आमच्यावरती होणारे, ह्याच्यापासून आम्ही लांब 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 गेलो। म्हणून पुन्हा 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 कथा ऐकायच्या। कदाचित एका श्रवणामध्ये सगळं कळणार नाही, ते अपेक्षितच आहे। ते कळणार नाही हे गृहीत धरलेलं आहे, म्हणून भागवत किती वेळा ऐकावं असं सांगितलंय बरं का, माहिती आहे। पुन्हा पुन्हा सदा सेव्या, सदा सेव्या, 1000 वेळा कमीत कमी ऐकावं बरं, कमीत कमी 1000। काही जण विचार करतील तेवढे आमचे दिवस राहिलेत का नाही। पण मग काय करायचं तर अखंड त्या अनुसंधानामध्ये राहायचं बरं का। अखंड त्या अनुसंधानामध्ये राहायचं म्हणजे भागवतच आहे बरं का। भागवत ऐकायचं म्हणजे वेगळं काही नाही, भगवंतांच्या कथांबद्दल ऐकायचं, त्यांचं नाम ऐकायचं, त्यांचं नाम मुखाने घ्यायचं, हे म्हणजेच श्रीमद भागवत आहे। महाराणी शतरूपा आणि मनु महाराज यांचे 2 पुत्र आहेत, प्रियव्रत आणि उत्तानपाद। त्यातल्या उत्तानपादाला त्याची कथेवर काय, त्याला 2 राण्या, एकीचं नाव आहे सुनीती आणि एकीचं आहे सुरुची। त्याला कोण आवडत असेल आपल्याला वाटते, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना म्हणून विचारतो, वाटतंय सुरुची। ज्यांनी ऐकले त्यांना माहिती आहे।
रुची आपल्याला पण रुची प्रिय आहे बरं का. रुची म्हणजे काय? चव. त्याचे पुस्तक असतं की नाही, त्याचं नाव काय? रुचिरा. आलं का लक्षात? रुची म्हणजे काय? चव. जिभेला जे चांगलं वाटतं की नाही ते आपल्याला आवडतं बरं का. काय आवडतं मग? हल्लीच्या पिढीचं सांगतोय मी, हल्लीच्या पिढीतलाच आहे. पण मी काही पथ्य पाळतो म्हणून, मी काही पथ्य पाळतो ना, याच्यामुळे माझ्यापेक्षा घरच्यांनाच जास्त त्रास होतो बरं का. आपल्याला पाणीपुरी खायला आवडते की नाही? माझ्या छोट्या बहिणी आहे तिथे, आवडते की नाही ग? पिझ्झा, वडापाव, अरे अरे फार डेंजर पदार्थ आहे बरं का तो खरं तर. म्हणजे आपण जिथे घरी करून खाल्ला तर काय अडचण नाही बरं का. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे चायनीज, मंचाव, काय ते हक्का नूडल्स, हक्कानी खातात आणि मागून. हे सगळं आवडतं की नाही? हे जिभेला चांगलं आहे बरं का सगळं. म्हणजे जिभेचे चोचले, आपण हा शब्द आहे ना मोठ्यांचा, माझी आई अशी म्हणते, हे सगळे जिभेचे चोचले म्हणाले तुमचे. चमचमीत खायला आवडतं, पौष्टिक खायला आपल्याला आवडत. रोज 2 बदाम म्हणजे आदल्या रात्री भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खायचे. हे शरीराकरता चांगलं आहे की नाही हो? चांगलं आहे. सगळे हो म्हणतात बरं का. किती जण करतात? हात वर करू नका. करतायत आजी? वा. यांच्याकडे पण दंडवते काकांकडे पण करतात. दाणे भिजत टाका बरं का. अगदी शेंगदाणे भिजत टाका. हे जे सगळे ना, म्हणजे आपण काय आज जो प्रसाद आहे ना वाटलीला, ती सुद्धा एक चमचाभर भिजत टाका आदल्या रात्री. आणि काय 4-5 दाणे, हे सगळं these all gives us proteins. असं जरा सांगितलं की बरं वाटतं. प्रोटीन्स मिळतात यातून आपल्याला. काही पदार्थ आपल्याकडे काल मी त्या ताकाचं वर्णन केलं ना, वेगवेगळे पदार्थ असतात, डावीकडचे काही वेगळे, उजवीकडचे वेगळे. हे काय माहिती का? तर त्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून आहे. सात्विक आहार आणि अष्टसात्विक आहार. म्हणजे आपल्याकडे काय झालंय, एक दिवस पोळी भाजी, दुसऱ्या दिवशी भाजी पोळी, याच्या व्यतिरिक्त काही नाहीच. वरण भात छान खायचा असतो. डाळ म्हणजे काय, प्रोटीन्सच आहेत ना. मग ते नंतर कोणीतरी सांगतो बरं का, डॉक्टर काय सांगतात, जरा तुम्ही पालेभाजी आणि भाकरी खायला सुरुवात करा बरं का. हो की नाही? ज्यांच्याकडे, काही लोकांकडे करतात रोज, त्यामुळे त्यांना नाही. बरोबर. जरा वरण भात वगैरे असं सात्विक खा, त्याच्यावरती छान तूप, वरण भात, मीठ, लिंबू आणि तूप, असं खायचं बरं का सगळं. आणि शांतपणे खायचं बरं का. किती वेळ जेवायचं माहितीये का? माहितीये? हो, माहिती असेल तर मला नाही, मी सांगतो काय. 3 वेळा नाही. किती एकदा बसलं वेळ किती वेळा नाही, किती वेळ? 12 मिनिटं, अर्धा तास. एक घास आहे ना, तो 32 वेळा चावायचा असतो बघा. तुम्हाला गंमत सांगतो, हे करून बघा. तुम्ही जर एक घास 32 वेळा चावला, तर आपण कालपर्यंत जे खात होतो किंवा आज सकाळी तुम्ही जे काही अन्न खाल्लंय, जेवढं क्वांटिटी, त्याच्यापेक्षा अर्धी किंवा चक्कर पोळी आपण कमीच खातो. याचं कारण आहे, कारण हा विषय भागवताचा नाहीये, पण उभा करा म्हणून सांगतो, ज्यावेळेला आपण पहिला खाल्लेला घास अन्नाचा हा पोटात जातो बघा, गंमत, आपण पहिला खाल्लेला घास जेव्हा आपल्या पोटामध्ये पोचतो, तेव्हा आपल्याला इथे कळतं की आपलं जेवण झालंय. हे सायन्स आहे बरं का. हे विज्ञान आहे पूर्ण. पहिला घास तिथे पडला की इथे कळतं की आत काहीतरी आलंय, झालंय, याचा अर्थ जेवण झालंय.
पोट भरलेलं आहे आपलं. करून बघा. आज मोजून एक घास 32 वेळा चावून खायचा जमिनीवर. उद्या मला सांगा काय काय फरक पडतोय. मोजायचं बरं का. बाकीच्यांचं झालं तरी चालेल, काय आपण आपलं निवांत बसायचं का. आपलंच घर आहे. आपण उगाच बरोबर खातो आणि मग जास्त खाल्लं जातं. त्याचे परिणाम आपण भोगतो. डॉक्टरांच्या फी देऊन आपले सगळे आजार जे आहेत ना, हे अन्न नीट न खाल्ल्यामुळे, ते पचवणं हा भाग पुढचा आहे, ते नीट न खाल्लं गेल्यामुळे होतात अनेक आजार. त्याला पण असंच व्हायचं बरं का. राजाला चमचमीत खायला आवडायचं म्हणून त्याला रुची प्रिय होती. आणि मी आता सांगितलं ना, छोटा घास घ्या, 32 वेळा चावून खा. हे रुची सांभाळण्याकरता जी नीती सांभाळायची आहे ना, ती सांगितली नाही. नीती आवडत नाही. सोपं सांगू का. अगदी चांगलं वागण्याकरता प्रयत्न करावे लागतात की नाही. आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्या शाळेत घालतो तिथे त्याला चांगलं शिकवतात की नाही. वाईट शिकवणारी एकतरी शाळा आहे जगात. पण आपली मुलं शिकतात का हो चांगलं. कारण ते शिकवावं लागत नाही ना. ते आजूबाजूला बघून कसा वागतोय, कसं उलटी उत्तर देतोय माझ्या बरोबरचा जो कोण आहे तो मित्र मैत्री, तसा तो शिकतो बरं का. त्याला शिकवावं लागत नाही. आणि एक दिवस झाला असा प्रसंग की उत्तानपाद राजा आपल्या सिंहासनावरती बसलाय. त्याच्या मांडीवरती अंकावरती उत्तम नावाचा पुत्र बसलाय, जो या सुरुचीचा आहे. आणि ध्रुव तिकडनं काय खेळत आला. त्यानं बघितलं की आपला जो भाऊ आहे तो वडिलांच्या मांडीवरती बसलाय. त्यालाही असं वाटलं स्वाभाविकपणे की वडिलांनी मलाही उचलून घ्यावं कडेवरती आणि दुसरी जी मांडी रिकामी आहे त्याच्यावरती बसवावं. म्हणून तो धावत गेला बाबांकडे आणि म्हणाला, बाबा, असं म्हणून त्यांनी हात वर केले. 5-6 वर्षाचं वय बरं का, 5-6 वर्षाचं. राजाने पण त्याला उचलायला स्वाभाविक हात पुढे केले बरं का, ये. पण त्याची जी सावत्र माता आहे तिनं काय केलं, तिनं त्याला खसकन बाजूला ओढलं. ध्रुवाला कळलं नाही बरं का, असं का वागली आज माता. असं कधी त्याला आतापर्यंत वागणूक मिळाली नव्हती. म्हणाली, तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवरती बसायचं असेल तर वनामध्ये जा, भगवंतांची तपश्चर्या कर आणि त्यांना सांग की मला या मातेच्या उदरामध्ये जन्म द्या. तू जर माझ्या उदरामध्ये जन्म घेतलास ना तर आणि तरच तुला अधिकार आहे राजाच्या मांडीवर बसायचा. तो लहान आहे बरं का, 5-6 वर्षाचा आहे. त्याला काही कळलं नाही या सगळ्याचा अर्थ. त्याला एवढंच कळलं की आई आपल्याला ओरडली काहीतरी. रडायला लागला आणि ही बातमी त्या सुनीतीपर्यंत पोहोचली होती बरं का. हा ध्रुव रडत आला आणि सुनीती मातेला म्हणजे आपल्या आईला म्हणाला, आई, अगं माझी ती मोठी आई आहे ना, ज्याला सावत्र वगैरे माहिती नव्हतं, माझी ती मोठी आई आहे ना, ती म्हणाली की तू वनात जा, तपश्चर्या कर, भगवंतांना प्रसन्न करून घे. कल्पना करा, आपल्या मुलाला शेजारच्या घरामधलं कोणी फक्त ओरडलं, आपण काय करतो लगेच, असं म्हणले का तुला, बघतेच
आईने काय केलं त्याला जवळ घेतलं बरं का, मस्तकावरून हात फिरवला, पाठीवर हात फिरवला. म्हणाली, बाळा, अरे तुझ्या मोठ्या आईने सांगितलं ना, त्यात काही चुकीचं नाहीये बरं का. भगवंतांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल ना, तर वनामध्ये जावंच लागतं, तपश्चर्या करावीच लागते बरं का. कधी ना कधीतरी तुला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर हा जो सोन्याचा पिंजरा आहे ना, त्याचा त्याग करावाच लागेल बरं का. त्याचा त्याग करावाच लागेल. त्याला कळत नाहीये बरं का, पण त्याला एवढं एकच कळलं की ज्या अर्थी मोठी आई सुद्धा तेच सांगते आणि माझी आई सुद्धा तेच सांगते ना, त्या अर्थी तेच बरोबर आहे बरं का. तेच बरोबर. आणि तो विचार करतोय, दोन्ही माता मला तेच सांगतायत, याचा अर्थ या घरामध्ये काहीतरी दोष असला पाहिजे बरं का. मनात तो विचार करतोय, घर कसले ही तरकारा, घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा, विष समान मोती चारा, मोहाचे बंधन द्वारा, मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा सुंदरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी तुझ भगवती वैभव माया, तुझ भगवती वैभव माया, रसाळ मिळते खाया, रसाळ मिळते खाया. आपली हीच परिस्थिती आहे बरं का. आपण आपला कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतो. आता मध्यंतरात मला बाई म्हणलं बरं का, बुवा हे म्हणत होता असं, म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि खरं सांगायचं तर माझा कम्फर्ट झोन सोडून हे गाणं आहे ना, हे शब्द आहेत ना या गाण्याचे, हे मी तर वारंवार सांगेन. 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी रोज एकदा ऐका. कळेल ना आपल्याला, आपले आईबाप आपल्याकरता किती कष्ट करतात, कळलं पाहिजे ना मुलांना. त्याला मागितलं की मिळतं ना सगळं. आता अशी परिस्थिती नाहीये, खायचे हाल आहेत. एक काळ असा होता 8-8 9-9 मुलं आणि फार परिस्थिती म्हणजे अल्प उत्पन्न आणि सगळ्यांचं छान चालायचं बरं का. आता त्यानं मागितला की मोबाईल मिळतो, पण त्याला किंमत राहिली नाही. तेव्हा त्याला कळलं पाहिजे काय. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कळलं पाहिजे की नाही. सोनी सोन्याचा पिंजरा फार नाही बरं का. मुलांनी जर आगाऊपणा केला ना, फार त्याचं ऐकून घेऊ नका. त्याला म्हणून 3 दिवस घराच्या बाहेर राहून दाखव, भाऊ कोण तुला खायला घालतो. कोणी सांभाळत नाही बरं का नातेवाईक वगैरे, याची त्याला जाणीव करून द्या. हे करा असं सांगत नाही, याची त्याला जाणीव करून द्या फक्त. आई वडील आहेत ना म्हणून सगळं सहन करतात बरं का तुझं. आणि ध्रुवाला ती जाणीव झाली बरं का. अरे आई सांगते ना, त्या अर्थी घर सोडलं पाहिजे बरं का.
देवाची तपश्चर्या केली पाहिजे, काहीतरी तप केलं पाहिजे, त्याला प्रसन्न करून घेतलं पाहिजे. त्या दिवशी घर सोडलंय बर का, उद्या जातो लगेच तत्काळ. आपण नाही का राग डोक्यात घालून येतो बघा, जातोच मी घर सोडून म्हणतात की नाही, मी विसरलो होतो लावायचा, जातोच मी घर सोडून म्हणतात की नाही आपल्याकडे. आपल्याला वाटतं की नाही मनावरनं म्हणतात काय कटकट आहे. पण यांना आनंदाने सोडलं बरं का, यांना आनंदाने सोडलं का, कारण भगवंतांची प्राप्ती करायची आहे ना. अहो यानं घर सोडलं, पण काळजी कोणाला लागली, काळजी भगवंतांना लागली बरं का. भगवंतांनी नारदांना लगेच व्हॉट्सअप कॉल केला. नारदा म्हणाले रेंज मध्ये या. नारद म्हणाले भगवंता मी कायम रेंज मध्येच आहे. नारदांना ती वरती अँटी नाही पाहिली ना, तो सगळा केश सांभार नारदांचा आहे बरं का. आणि वर छान त्यांनी अखंड रेंज मध्ये बरं का नारद. ते शोधतातच आहेत, कोण कोण येते नमस्कारला, त्याचा उद्धार आहे. आमच्या नारद मंदिरात तर सदाशिव पेठेत आहे बरं का नारद मंदिर, एकदा तरी जाऊन या, आपल्याला माहिती पाहिजे. विकारदास मारुतीच्या पाठीमागे ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता, ज्यांना माहिती आहे त्यांचं अभिनंदन बरं का. अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. नारदांचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर व्यासांचं मंदिर आहे, शेजारी शेजारी आहेत बरं का दोन्ही. महाराष्ट्रातली किंवा भारतातली कदाचित एकमेव जागा, अजून काही ठिकाणी आहे असं म्हणतात पण मी काही पाहिलेलं नाही, एकत्र नाहीये. पण म्हणजे कोणाचंही माहिती का, व्यासांना ज्यांनी श्रीमद भागवत सांगितलंय ना, एका अर्थाने त्या न्यायानं गुरु आहेत त्यांचे बरं का. म्हणजे आपण गुरु मंदिर खूप बघतो, पण गुरुचंही मंदिर आहे आणि शिष्याचंही मंदिर आहे शेजारी. मला कधी कधी वाटतं ना, नारदांना काय छान वाटत असेल ना. गुरु सद्गुरूंना केव्हा छान वाटतं, जेव्हा त्यांच्या तयारीचा शिष्य मिळतो ना तेव्हा छान वाटतं. बस म्हणाले, बाकी सगळं नंतरच आहे बरं का. आणि माहिती म्हणून सांगतो तुम्हाला, सगळ्या मंदिरांमधल्या ज्या मूर्ती असतात ना त्या काय फिक्स केलेल्या असतात, काय सिमेंट किंवा काय हे आहे नाही. मंदिरातली मूर्ती चल आहे, म्हणजे ती ठेवलेली आहे, फक्त फिक्स केलेली नाही. याच कारण काय, तर नारद चल आहेत, अखंड भ्रमण चालू आहे ना नारदांचं, म्हणून ती मूर्ती मुद्दाम असा विचार करून की तिथे ती चल मूर्ती आहे बरं का. आपण जरूर दर्शनाला या. नारद जयंतीचा उत्सव असतो किंवा गुरुपौर्णिमेचा उत्सव असतो, 5-6 दिवस, कधी एक दिवस या, दर्शन घ्या. बाकी काही नारदांना ठेवा असं मी म्हणणार नाही. नारदांना आपण काय देणार आहोत, हे सगळं मिळालंय त्याचं कारण नारद आहे. त्यामुळे आपण त्यांना काही देऊ शकत नाही, फक्त नमस्कार करावास. आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांना बरोबर घेऊन या मंदिरात आमच्या दर्शनाला. नारदांना सांगितलं, नारदा जा बघा म्हणाले, माझं एक भक्त आहे. नारद म्हणतात, तुमचा भक्त आहे, काय वय काय भक्ताचं. नारद काय साधे आहेत का हो? साधे नाही. नारदाने विचारलं काय वय आहे भक्ताचं. भगवंत म्हणाले 6 वर्ष. नारद म्हणले 6 वर्ष कुठे, कळतं का म्हणाले त्या पोराला काही. इथे लोकांची 60 झाली तरी वाटत नाही मंदिरात जावंसं. खरं की नाही. बघा नारदांना माहिती आहे बरं का कलियुगात काय होणार आहे पुढे. 70 झाली तरी म्हणतात, मी अनेकांना म्हणतो ना, आधी चला कीर्तनाला बसा. त्या म्हणतात, बुवा अजून काही माझं वय झालं नाही, आत्ताशी 70 चालू आहे. जोपर्यंत ऐकू येते तोपर्यंतच जायचं ना या कार्यक्रमांना. आता ऐकूच येत नाही, तू काय
नुसतं तोंड हलवतात का काही बोलताय हे तरी कळलं पाहिजे समोर बसल्यावर. परमार्थ जेवढा आधीपासून सुरू करून आपण तेवढी त्याच्यात अधिक प्रगती आहे बरं का. एका विशिष्ट वयानंतर काय दुसरं काही करता येत नाही म्हणून मग मंदिरात ते एका अर्थाने चांगलंच आहे. पुढच्या जन्मात हे सगळं तो बँक बॅलन्स पुढच्या जन्मात कामाला येईल. पण कळल्यानंतर तरी किमान मंदिरात जावं, डोकं टेकवावं, एखादी माळ करावी, काहीतरी जप तप आपलं काहीतरी निश्चित असावं बरं का. नारद आले समोर. हा निघालाय बरं का वनामध्ये, घर सोडलं, आईला नमस्कार करून निघाला. समोरून नारद आले बरं का. याला काही माहिती नव्हतं नारद गेले, पण याच्यावरती एक संस्कार झालेला होता. भगव्या वेशातला कोणी असा दिसला, तपस्वी दिसला, विद्वान वाटला म्हणजे असतातच बरं का. काही नाही, साष्टांग प्रणिपात करायचा म्हणे, नमस्कार करायचा, त्यांना वंदन करायचं. यांनी नारदांना पाहिलं येताना, जसे जवळ आले ना, हा काही नाही झोपला, नमस्कार केला नारदांनी उठवलं, सगळी चौकशी केली, काय कोण तू. त्यांनी नाव वगैरे सांगितलं. नारद म्हणाले म्हणजे बरोबर योग्य पत्त्यावर आलोय म्हणाले मी आता. कुठे चाललास. त्यांनी सगळा घडलेला प्रसंग सांगितला. असं झालं, मी वनात चाललो तपश्चर्येकरता. नारद म्हणाले भगवंतांनी ज्याच्या करता मला पाठवलंय तो तेवढा तयारीचा आहे का जरा बघूयात ना. नारद म्हणाले अरे तुझं वय का तपश्चर्या वगैरे करायचं, जा घरी. खेळण्या बघण्याचं वय 5 वर्ष 6 वर्ष, जा घरी. हा पण तयार होता. हा म्हणला मी काही घरी जाणार नाही, मला आईने सांगितलंय की भगवंतांची प्राप्ती होत नाही तोपर्यंत घरी परत यायचं नाही. ठीक आहे जा मग वनामध्ये. हा आपला उभ्याच बरं का, जा वनामध्ये म्हटल्यावर. हा नारदांना विचारतोय बरं का, आपण वनात गेल्यावर करायचं काय. मी जाईन वनात, पण करायचं काय तिथे गेल्यावर. नारद म्हणाले अरे हे तुला माहिती नाही. तो म्हणाला मला माहिती नाही, हे माहिती आहे मला, पण मला हेही माहिती आहे की तुम्हाला हे माहिती आहे. नारद म्हणाले अरे असं का. छान त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. त्याला नारदांनी ध्यानाचा विधी समजावून सांगितला बरं का या ठिकाणी. आणि जो श्रीमद भागवताचा महामंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, त्या मंत्राचा उपदेश केलाय. म्हणजे मंत्रगुरु सुद्धा नारदच आहेत बरं का. त्याचे मंत्रगुरु वेगळे असू शकतात, सद्गुरु वेगळे असू शकतात, काही उपासना देणारे उपासना गुरु असतात. हे सगळे गुरुच बरं का, वेगवेगळ्या अर्थाने. त्याला ते सगळं सांगितलं. आणि कशाचं ध्यान कर, भगवान महाविष्णू दिसतात कसे, तो नारायण ज्याचं तू ध्यान करणार आहेस ते दिसतात कसे, त्यांचं वर्णन केलं. आणि नारद इकडे उत्तानपाद राजाकडे आले, त्याला सांगितलं बरं का की तुझ्या मुलाला मी भेटलेलो आहे. आणि आता ध्रुव प्रत्यक्ष तपश्चर्येला म्हणून बसला. मधुवन नावाचं एक वन सांगितलं, त्या वनामध्ये तो गेला. नारदांनी सांगितलं होतं त्याला कुठे जावं. स्नान केलं, शुचिर्भूत झाला आणि तपश्चर्येला बसला. कशी केली आहे तपश्चर्या. तर पहिला महिना असं सांगितलंय की 3 दिवसानंतर एकदा फक्त तो उठतोय आपल्या आसनावरून. 3 दिवसांनी एकदा उठायचं. शरीर निर्वाहा करता काय बोराचं फळ आणि कवट जी आजूबाजूच्या झाडावरती पिकलेली आहेत तेवढं फक्त खायचं आणि पुन्हा तपश्चर्याला बसायचं. दुसऱ्या महिन्यात त्यानं 3 दिवसाचे 6 दिवस केले, म्हणजे 6 दिवसानंतर एकदा उठायचं. पण त्याचं असं लक्षात आलं की बोर पिकलेलं आहे का, कवट पिकलेलं आहे का हे बघायला काही अंतर जावं लागतं लांब.
मग त्यानं काय केलं तर आपल्या आजूबाजूला जी वाळलेली पानं पडलेली आहेत झाडांची ती आणि गवत भक्षण करायचं आपल्या जवळ असलेलं आणि पुन्हा तपश्चर्याला बसायचं असा 1 महिना केलेला आहे. 3ऱ्या महिन्यामध्ये त्यानं आता म्हणजे आधी 3 दिवस बसत होता सलग, मग 6 दिवस, आता सलग तो 9 दिवस बसतोय. मग त्याचं असं लक्षात आलं की 9 दिवसानंतर उठायचं, वाळलेलं गवत खायचं, पाणी प्यायचं, पुन्हा बसायचं, यात सुद्धा आता वेळ जातो. म्हणून अन्न सोडून दिलं बरं का, अन्नाचा त्याग केला आणि केवळ पाणी पितोय आता. असा 1 महिना काढला. 4थ्या महिन्यात त्याच्या असं लक्षात आलं की पाणी पिण्याकरता नदीवर जावं लागतं, ते पाणी प्राशन करायचं म्हणजे त्यात पुन्हा वेळ जातो आहे. तेव्हा आता आपण काय करू, आता फक्त श्वासावरती सगळं नियंत्रित करू. आणि श्वास सुद्धा आपण घेतो तसं नाही बरं का, दीर्घ श्वास घ्यायचा 1, तो टिकवून ठेवायचा. किती दिवस? 12 दिवस. काय तपश्चर्या आहे बघा. 12 दिवसांनी एकदा श्वास आत घ्यायचा आणि 12 दिवसांनी सोडायचा, असा 1 महिना केला. त्याला वाटलं मी एवढं कठोर तप करतोय, भगवंत अजून कसे येत नाहीत. म्हणाला हे आपण जे निवांत बसलोय ना ते पाहत नाही भगवंतांना. मग म्हणून म्हणाले आता उभं राहून तपश्चर्या करायची. एका पायावरती उभा राहिला बरं का, एका पायावरती उभा राहिला. 15 दिवसात एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आणि आता म्हणाले अजून जरा अजून कठीण, म्हणून आता फक्त त्या पायाच्या अंगठ्यावरती उभा राहिलाय बरं का. आणि हे 15 दिवसांनी एकदा श्वास घ्यायचा सोडायचा, पुन्हा घ्यायचा सोडायचा, ह्याच्यात पण वेळ जायला लागला. म्हणून त्यानं काय केलं, अंगठ्यावरती उभा राहिला आणि या सगळ्या ब्रह्मांडामध्ये जो काही वायू होता, वायू म्हणजे प्राणवायू, तो सगळा आपल्या शरीरामध्ये ओढून घेतला. बघा आपल्याला खायला नाही मिळालं तरी जोपर्यंत ऑक्सिजन चालू आहे ना आपला, तोपर्यंत इंजिन चालू असतं की नाही आपलं. काही इंजिन बंद पडतात ते सोडा, पण आपला इंजिन चालू असतं. अहो पण त्यानं प्राणवायू ओढून घेतला सगळा ब्रह्मांडामधला आणि परिस्थिती अशी झाली की देवांना श्वास घेणं कठीण व्हायला लागलं. म्हणून सगळे देव महाविष्णूंकडे गेले, म्हणाले अहो त्याला दर्शन द्या, आवरात सगळं प्रकरण. ध्रुवाचे डोळे बंद आहेत आणि अखंड जे नारदांनी सांगितलंय ध्यान ते चालू आहे त्याचं. आणि भगवंतांनी काय केलं, आतमध्ये जे ध्यान चालू होतं, जी मूर्त किंवा जे रूप होतं ध्रुवाच्या आतमध्ये, ते भगवंतांनी गायब केलं आणि समोर प्रत्यक्ष प्रगट झाली बरं का. हा डोळे मिटून बसलाय, म्हणाला 6 महिन्यात असं कधीच झालं नाही की मी ज्याचं ध्यान करतोय, जे रूप समोर आणतोय ते गायब झालंय. म्हणून डोळे उघडले. डोळे उघडले तर जे आतमध्ये पाहतोय ना तेच बाहेर आहे बरं का. आपण म्हणला की नाही हा श्लोक, भगवंत म्हणतात ना मी तुमच्या आतमध्येच आहे, जे आत आहे तेच बाहेर आहे. प्रगट झाले बरं का. हातामध्ये शंख चक्र गदा पद्मती वैजयंती माळा आहे, गळ्यामध्ये दागिने छान 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 सुंदर दिसत आहेत. आणि याला कळलंच नाही बरं का, म्हणजे जे रूप ज्याचं ध्यान करतो ते समोर प्रगट आहे, पण मागायचं काय, बोलायचं कसं या तत्वाशी. हात जोडून उभा बरं का, कित्येक वेळ उभा. भगवंत पण छान बघतात बरं का त्याच्याकडे. भगवंत म्हणाले काय एवढा लहान मुलगा आणि काय तपश्चर्या केली, याला म्हणतात बरं का भक्त, याला म्हणतात भक्त.
भगवंतांना अभिमान आहे बरं का अशा भक्तांचा. आणि भगवंतांना वाटलं हा का बोलत नाही, म्हणून आपला शंख काढला आणि त्याच्या गालाला लावला बरं का, स्पर्श केला असा उल्लेख आहे. काही ठिकाणी कानाला लावला असं. त्या शंखावाटे ज्ञान दिले. शंख कानाला लावला की त्याचा एक आवाज येतो, माहिती ना आपल्या सगळ्यांना. त्या पाण्यात समुद्राचा आवाज येतो असं म्हणतात किंवा काही. त्या वाटे ज्ञान दिलं आणि मग त्यानं भगवंतांची स्तुती केली. आणि भगवंतांनी विचारलं काय पाहिजे तुला. खर तर भगवंत समोर आहेत बरं का. यांनी काय मागायला पाहिजे. सोडव ना या सगळ्या संसार चक्रातून सोडवले आम्हाला. पण त्यानं तपश्चर्या कशाला करता केली ना, तर त्या जागेवर बसण्याकरता केली बरं का. म्हणाला भगवंता मला तुम्ही असं स्थान द्या जिथून मला कोणीही उठ म्हणू शकणार. भगवंत म्हणाले कथा असतो. नंतर ध्रुवाला दुःख झालं, असं म्हणलं की आपण मुक्ती मागायला पाहिजे वगैरे सगळं सांगितलंय त्यांना पुढे. आज सुद्धा आपण आकाशामध्ये तो ध्रुव तारा पाहतो की नाही पाहतो. तो तारा म्हणजे हे ध्रुव आहेत बरं का. हे ध्रुव बाळ आहे. भगवंतांनी काय दिलं की ही ह्या कल्पातली कथा नाहीये बरं का, आधीच्या कुठल्या तरी कल्पातली कथा आहे. पण आज सुद्धा तो ध्रुव तारा आकाशामध्ये एवढ्याच ताकदीनं चमकतोय की नाही. चमकतो. हा, आपल्या माहिती करता सांगतो, समुद्रामध्ये जेव्हा जहाज, आमचे दंडवते काका याचे साक्षीदार आहेत, कारण ते मर्चंट नेव्ही मध्ये किती वर्ष, 25 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. जेव्हा दिशा कळत नाही ना रात्रीच्या वेळेला, तेव्हा ध्रुव तारा कुठे आहे, हा याच्यावर दिशा ठरवतात बरं का. भगवंतांनी सांगितलं अरे तुला नुसतं आढळ पद मिळेल असं नाही, तर जगाला दिशा देण्याकरता लोक तुझ्याकडे बघतील म्हणा. हे केलं भगवंतांनी. पुढे ध्रुवांनी 36,000 वर्ष राज्य केले, असं दीर्घकाळ राज्य केलं. आणि मग ज्या वेळा त्यांचा शेवटचा काळ जवळ आला तेव्हा असं सांगतात की यमदूत सुद्धा आले होते आणि विष्णुदूत सुद्धा आले होते. तेव्हा यमदूतांच्या डोक्यावरती पाय ठेवून हा विष्णूच्या विमानामध्ये चढला. आणि तेव्हा यानं विचारलं की माझी माता कुठे आहे. तेव्हा विष्णुदूतांनी सांगितलं की पुढचं जे विमान दिसतंय ना जाणार, त्यात तुझी माता आहे बरं का. तिला सुद्धा तू जो लोक प्राप्त केलास तोच प्राप्त झालेला आहे. याचं कारण काय, तर पुत्र चांगला निघाला तर मातेचा सुद्धा उद्धार होतो. मुलगा चांगला असेल ना तर त्या कुळाचा उद्धार होतो बरं का. म्हणून ध्रुवाच्या मातेला सुद्धा तो लोक प्राप्त झाला. आणि यानंतर भागवतामध्ये जी कथा येते ती कथा म्हणजे मध्ये काही कथा येतात, पण जी कथा आज आपण विस्तारानं पाहणार आहोत ती म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. यातला हिरण्याक्ष तर संपला. आपण वराह भगवंतांनी अवतार घेतला, म्हणजे भगवंतांनी वराहाचा अवतार घेतला आणि त्याला संपवला. पण त्यातला जो दुसरा आहे हिरण्यकश्यपू, या हिरण्यकश्यपूला संपवण्याकरता भगवंतांनी जो अवतार घेतला त्या अवताराची कथा आपण पाहणार. नरसिंह अवताराची कथा. या हिरण्याक्षाच्या वधानंतर कथा कुठे सुरू होते, तर हिरण्याक्षाचा वध झालाय आणि
हिरण्यकश्यपू जो आहे तो आपल्या मातेचं आणि वहिनीचं सांत्वन करतोय. त्यानं जवळजवळ भगवद्गीतेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना तशा पद्धतीनं सांत्वन केलंय बरं का, की माझा भाऊ म्हणजे काही त्याचा देह फक्त गेलाय, तो जिवंतच आहे वगैरे, हे सगळं तत्वज्ञान त्यांनी मातेला आणि वहिनीला सांगितलं. आणि एवढं सगळं करून त्यानं काय प्रतिज्ञा केली की त्याचा वध करणारा जो नारायण आहे मी त्या नारायणाचा वध करीन असं म्हटलं बरं का. मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे, तर त्याच्याकरता वनामध्ये जायला पाहिजे, प्रचंड तपश्चर्या करायला पाहिजे आणि अमरत्वाचं वरदान प्राप्त करायला पाहिजे. म्हणून त्यानं त्याची पत्नी आहे गयाधू, गयाधूला सांगितलं की गयाधू मी आता वनामध्ये जातो आणि अमरत्व प्राप्त झालं कीच मी घरी परत येईन. आणि निघाला बरं का. आणि गयाधूला माहिती आहे की माझे पती एकदा त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण झाल्याशिवाय शब्दाचे पक्के आहेत. आता ते काही अमर झाल्याशिवाय घरी परत येणार नाही. आणि ही बातमी देवांपर्यंत पोहोचली. देव लगेच बृहस्पती म्हणजे देवांचे जे गुरु आहेत त्यांना शरण गेले. बृहस्पती म्हणाले काही काळजी करू नका, मी बघतो. म्हणून हा ज्या वनामध्ये गेला होता तिथे त्या वनामध्ये ज्या झाडाखाली हा बसणार होता तपश्चर्याला त्याच झाडावरती बृहस्पतींनी शुकाचं म्हणजे पोपटाचं रूप घेतलं आणि ते त्या झाडावर जाऊन बसले. ज्यानं स्नान वगैरे केलं सगळं आणि आता हा डोळे मिटून म्हणणार ब्रह्मदेवांचा मंत्र म्हणायला सुरुवात करणार. तेवढ्यात तो पोपट म्हणाला नारायण. हा म्हणाला माझ्या शत्रूचं नाव कोण घेते, ज्याला मारायचंय मला त्याच्याकरता मी ही तपश्चर्या करतोय, त्या शत्रूचं नाव कोण घेते, कोण आहे म्हणे माझ्या राज्यात असं. त्याला इकडे तिकडे बघितलं, कोणी दिसलं नाही बरं का. पुन्हा डोळे बंद केले, पुन्हा नारायण. त्याला लक्षात आला बरं का वरनं आवाज येतोय. तो त्याला वर बघितलं, म्हणाला झाडावरती जो पोपट बसलाय ना तो बोलतोय बरं का. आपण ऐकलं असेल ना काही पोपट बोलतात बघा. रोज सकाळी टीव्ही वरती असायचे बघा काही पोपट बोलायला. म्हणाले हा त्यांच्यापैकी तर नाहीये ना. आणि काय म्हणतोय, नारायण म्हणतोय. त्याने एक दगड उचलला, वर मारला, तो पोपट एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर. आपल्याला माहिती आहे असं असं 15-20 वेळा झालं बरं का. तो म्हणाला शे म्हणाले कालनिर्णयामध्ये मुहूर्त बघायला पाहिजे होता आजचं चांगल्या का नाही. तपश्चर्याला मी निघालो पण मुहूर्त बघितला नाही. असुर सुद्धा मुहूर्त बघतात बरं का. आणि घरी आला बरं का संध्याकाळी. असा रागाने लाल गुंड झाला होता, दाट ओठ खात होता बरं का, स्वतःवरती चिडला होता प्रचंड. घरी आला आणि गयाधूने त्याच्याकडे पाहिलं बरं का. बायकोला बरोबर कळतं बरं का काय बिनसलंय आज यांचं. म्हणाली काय हो, एकूण तुमच्या पडलेल्या चेहऱ्यावरून वाटतच आहे काही काम झालेलं. असं अजिबात म्हणाले नाही बरं का तिने. तिने काय केलं, पूर्वीचा काळ आहे बरं का, फार जुनं सांगतोय. त्यावेळेला पूर्वी भोजनाच्या आधी हात पाय धुवून बसण्याची पद्धत होती. आहे अजून, ज्या घरात आहे त्यांचा अभिनंदन आहे. हात धुतल्याशिवाय पाय धुतल्याशिवाय जेवू नये. हे अमेरिकेत पाळायला लागले की आम्हाला कळेल बरं का. हे आमच्याकडे पहिल्यापासूनच पाळतो आपण,
पण आता ते एक 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 कमी होत चालले ना, म्हणून फक्त आठवण केली. ती म्हणाली हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. आणि त्याच्या आवडीचे पदार्थ केलेत बरं का. त्याला काय आवडतं तिला माहिती आहे ना. हा पानावर बसला, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. अर्धी एक पोळी गेली बरं का पोटामध्ये. आणि ती म्हणाली हा आता जरा यांचा मूड ठीक झालेला दिसतोय, आता विचारायला हरकत नाही. पण तिने असं नाही विचारलं काम झालं नाही वाटतं. ती म्हणाली नाथ, त्या काळात नाथ अहो अशी म्हणण्याची पद्धत होती. आमच्या आधीच्या पिढीपर्यंत बरं का, तुम्हाला सांगतो अहो म्हणायचे. अहो म्हणजे यजमानांना अहो म्हणतात बरं का. जुन्या सुना ज्या आहेत ना, यांची खोडं आता पिकली आहेत. काय खोडं, पिकलेलं खोड ना काय म्हणतात, हा बरोबर ना. त्यांना आठवण असेल बघा, आपण कधी असं अरे तुरे नव्हतं गेलं. रामायणात असा उल्लेख आहे की सीता मातोश्रींनी तर कधी नाव घेतलंच नाही, पण प्रभू रामचंद्रांनी सुद्धा नाही घेतलेलं बरं का. आपल्याला विशेष वाटेल. सीता असं कधीच म्हणले नाहीयेत बरोबर. ते सीते आपण जे भजना करता किंवा वापरतो ना, ते नंतरच्या कथाकारांनी सगळं केलंय बरं का. मूळ रामायणात तसे उल्लेख नाहीयेत काही. जनक नंदिनी म्हणायचे, जनकाची कन्या म्हणून. म्हणाले नाथ मला नव्हतं वाटलं एवढ्या लवकर तुम्ही तपश्चर्या करून घरी परत या. तोपर्यंत त्याच्या पोटात 4 घास गेले होते. तो म्हणाला अगं नाही तसं नाही झालं, मी तपश्चर्याला बसलो आणि झाडावरती पोपट येत बसला. तो म्हणाला नारायण. म्हणाली काय तुमच्या शत्रूचं नाव घेतलं तरी, तुम्ही काहीतरी वेगळं ऐकलं असेल. तो म्हणतो नाही मी ऐकलं ना नारायणच म्हणाला तो. मला वाटतंय तो नारायण नसायला म्हणाला. तो पुन्हा पुन्हा सांगतोय बरं का, अगं तो नारायण म्हणाला, नारायण म्हणाला, नारायण म्हणाला, नारायण नवदवून घेतलं त्याच्याकडे तिने. आणि असं सांगतात की त्या रात्री त्यांच्यामध्ये मिलन घडलं आणि त्यातून तिला गर्भ राहिला. म्हणजे त्या गर्भावरती नारायण नावाचा संस्कार गर्भधारणेच्या आधीपासून झालेला आहे बघा. दुसऱ्या दिवशी हा उठला, तपश्चर्याला गेला. आणि ही जी कयाधू आहे, देवांनी स्वारी केली तेव्हा नारदांनी कयाधूला आपल्याकडे आपल्या आश्रमात ठेवली आणि तिथे प्रल्हादांचा जन्म झालेला आहे. प्रल्हादांना कसा त्रास दिला माहिती ना आपल्या सगळ्यांना. काय ते काय तव्याच्या काय कढई कळत्या, अजून काय काय लोटलं हत्तीच्या पायाखाली, हो की नाही. काय केलं, हा होलिका, होळी आपण करतो ना होलिका दहन. हे मांडीवर बसवलं तिच्याकडे शीतल वस्त्र होतं बरं का. तिला वरदान होतं शीतल वस्त्र. ती ते परिधान करून बसली आणि ती म्हणाली सगळं पेटवा. तर असं झालं की ते वाऱ्यानं ते उडलं बरं का आणि ते त्याच्या प्रल्हादाच्या अंगावरती गेलं. या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत बरं का. त्यामुळे त्याच्यात जाणं नाही, ते आपल्याला माहितीच आहे. त्या सगळ्या आहेत बरं का भागवतात, नाहीत असं नाही. काही संतांनी नंतर पण रचलेले आहे कशा कशा पद्धतीने त्रास दिला. पण हे कधी केलंय, थोडा मोठा झाल्यानंतर केले बरं का. ह्यांनी तपश्चर्या केली, 6 वर मिळवले बरं का. हिरण्यकश्यपूने 6 वर मिळवले ब्रह्मदेवांकडून. पहिल्यांदा ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर हा म्हणला मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणले मी सामर नाही, तुला कुठं करणार म्हटले. ते काही माझ्या हातात नाही म्हणाले. प्रत्येकाला कधी ना कधीतरी जायचंच आहे. आणि तुमची किती तयारी नसली ना तरी जायचंच आहे बरं का. मग हा म्हणाला त्याच्या बदल्यात काहीतरी द्या. ते म्हणाले काय पाहिजे, म्हणून यानं 6 वर मागितलेत बरं का. पहिला वर मागितला, तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्यापासून मला मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. दुसरा मागितला,
मला दिवसा मृत्यू नको, मला रात्री सुद्धा नको, तथास्तु. घरात नको, घरा बाहेर पण नको, तथास्तु. ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात बरं. म्हणाला भूमीवर नको, अंतराळात नको, कारण ही जी युद्ध व्हायची ना या सगळ्यांची, ही एकतर जमिनीवरती व्हायची किंवा अंतरिक्षामध्ये व्हायची. अंतराळात नको. माणसाकडून नको, पशुकडून सुद्धा नको. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. आणि म्हणाला इथून पुढे जी जी युद्ध होतील या युद्धामध्ये कायम माझा विजय होईल. म्हणाले तथास्तु. पुढे भरपूर त्यांनी युद्ध केलीत बरं का. स्वर्गलोक जिंकला असा उल्लेख आहे, कारण त्याचा विजय होणार हे निश्चित होतं. त्यांनी त्रैलोक्य जिंकला आणि मग तो आपल्या घरी गेला बरं का. तोपर्यंत प्रल्हाद बऱ्यापैकी मोठे झाले होते. आणि प्रल्हादांना गुरुकुलात पाठवले बरं का शिकायला. 5-6 महिने प्रल्हाद राहिले आणि त्यांना बोलवलं. म्हणाले प्रल्हादा सांग, तुला गुरुदेवांनी काय शिकवलं? आपण विचारतो की नाही आपल्या मुलाला, ज्युनियर केजी सिनियर केजी, आठवतंय ना? बाईंनी काय शिकवलं रे? तो काहीतरी म्हणून दाखवतो की मुलाला किंवा मुलीला, हे म्हणून दाखवते, तो म्हणून दाखवतो. तसं प्रल्हादाने काय सांगितलं माहिती का? प्रल्हाद म्हणाला बाबा मला गुरुदेवांनी असं शिकवलंय की बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा फक्त नारायणाचं भजन करा. म्हणाला माझ्या शत्रूविषयी याला शिकवतात काय? त्या गुरूंना ओरडली. पुन्हा 6 महिने पाठवलं. पुन्हा 6 महिन्यांनी बोलवलं. पहिल्या वेळेला बोलवलं होतं ना तेव्हा प्रश्न होता तुझ्या गुरुदेवांनी तुला काय शिकवलं? आता म्हणाले तुला काय चांगलं वाटतं शाळेतलं ते सांग. आपण विचारतो की नाही, बाई ओरडतात का तुला कसं वाटतात सगळ्यांशी? तसं प्रश्न वेगवेगळे केलेत बरं का. तो म्हणाला बाबा मला काय चांगलं वाटतं सांगू का? आपण ज्या नवविधा भक्तीचा श्लोक ऐकतो ना, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हा श्लोक सांगितला बरं का. आणि म्हणाले बाबा त्या नारायणाची भक्ती अशा विविध मार्गाने करता येते. ते म्हणाले याचं काही खरं नाही बरं का, याच्यावर आता वॉच ठेवला पाहिजे. म्हणून त्या शाळेमध्ये जे गुरुजी आहेत ना त्यांना सांगितलं तुम्ही जरा विशेष लक्ष द्या बरं का याच्यावरती. आणि नेमकी एक संध्याकाळ अशी आली की त्या दिवशी हे जे दोघ जण आहेत ना, जे 14 वर्षी लक्ष ठेवणार आहेत, ते शुक्राचार्य दैत्य गुरु जे आहेत ना त्यांचे पुत्र आहेत षंड आणि अमरक. ते शाळेमध्ये नाही आहेत. आणि एका संध्याकाळी ही सगळी बालक बाहेर जमा झाली बरं का. आणि प्रल्हादाला मध्ये उभं केलंय आणि सगळे त्याच्या आजूबाजूने असुर बालक आहेत बरं का. आणि ते म्हणतात प्रल्हादा तू एवढं छान छान बोलतोस, एवढं छान छान नारायणाबद्दल सांगतोस, एवढ्या त्याच्या कथा सांगतोस, तुला कसं काय रे माहिती आहे सगळं? तेव्हा प्रल्हाद म्हणाला अरे मी नारदांच्या आश्रमात होतो. नारदांच्या आश्रमामध्ये याच कथा चालतात, फक्त हरिकथा चालते नारदांकडे बरं का, बाकी काही नाही. अरे पण प्रल्हादा आपण तर असुर बालक आहोत ना, असुर आहोत ना, मी असुराने देवाचं नाव घेतलं तर चालतं? प्रल्हाद म्हणाला का नाही, भगवंतांकरता सगळे सारखेच असतात, आपण त्याचीच तर लेकरं आहोत ना. मग आईला हा मुलगा चांगला आणि हा मुलगा वाईट असं नसतं म्हणाले. आई करता दोघेही सारखेच असतात. पण प्रल्हादा आम्हाला कसं काय, आम्हाला कशी त्या भजनाची गोडी लागणार आहे? तेव्हा प्रल्हाद म्हणाला भजनाची गोडी केव्हा लागते, जेव्हा ते सातत्यानं केलं ना तर लागते बरं का. प्रल्हादानी त्या असुर बालकांना जो उपदेश केला तो कसा केलाय तर ते अखंड हरिनामामध्ये लीन आहेत बरं का. तसं आपण हरिनामाचा उच्चार करणार आहोत आणि कथेकडे पण लक्ष देणार आहोत बरं का. छान मुखाने नाम घ्यायचंय, मी सांगणार आहे, हाताने टाळी वाजवायची
आणि कान माझ्याकडे ठेवायचे. 3 गोष्टी आपल्याला एकाच वेळेला करायच्या. लाग उभा आहे बरं का मध्ये. आणि म्हणाला छान मोठ्या आवाजात नाव घ्या. म्हणा श्रीमन नारायण नारायण हरी हरी. म्हणा श्रीमन नारायण नारायण हरी हरी. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. नारायण नारायण हरी हरी. बघा हरी हरी. हा एक काम करू नका. इकडे बसलेले एकदा म्हणा आणि या बाजूला बसलेत बाहेर त्यांनी एकदा म्हणा. आधी तुम्ही म्हणा श्रीमन नारायण. आता हे चालू ठेवायचं. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. हे हरिनाम आहे ना ते आपण एकत्र चालतं. मी बोलत ना तेव्हा आवाज फक्त हळू ठेवा. हरी हरी. मी बोलत असताना आपला आवाज हळू ठेवा. म्हणा हरी हरी. श्रीमन नारायण नारायण. अरे हे हरिनाम हरी हरी थांबायचं नाही. नारायण हरी हरी. हरिनामाला नेमकं काय होतं रे. हरिनामाला होत नाही अशी गोष्टच नाही बरं का. हरी ते वाजवत आहेत बघा तेच वाजत आहेत. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. हरिनाम काय करतो रे. हरी हरी थांबायचं नाही. कंटिन्युअस म्हणा. श्रीमन नारायण नारायण हरिनामाला नेमकं होतं काय. अरे हरिनामाला काय होतं. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. हरिनाम सगळी नारायण हरी हरी. पातळ जाऊन टाकतं बरं का. फक्त आपण काय करायचं. आपण फक्त श्रीमन नारायण नारायण हरी हरी. हा हरी दिसतो का सर. तू पाहिलेस का त्याला. मी पाहिले की तुम्ही पाहिलेस कसा दिसतो. हा हरी ना अगदी तुमच्यासारखा माझ्यासारखा दिसतो बघा. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. आपण एकदा गॅदरिंगमध्ये आपला मुलगा राम झालेला असतो बघा. आपल्याला राम तसाच बसतो की नाही हो. तसाच दिसतो बरं का तो. तुम्ही फक्त काय करा. फक्त हरिनाम घ्या आणि असं ते नाम घेता घेता त्याचा आवाज वाढला
आवाज वाढला, हा वाढला आवाज, किती मोठा झाला, आकाशापर्यंत भिडायला लागला, अजून वाढला, आवाज वाढला, आवाज वाढला, आता आकाशामध्ये देव जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणाले कोण करतो हरिनामाचा गजर, हरी हरी हे सगळे श्रीमन्नारायण नारायण हरी हरी हेच म्हणतात. आवाज वाढला, वाढलेला आवाज कश्यपूच्या महालापर्यंत गेला. कश्यप राहणारा डोळे लाल गुंग झाले, पाऊस पुन्हा पावताय. आपल्या महालातून बाहेर पडला तर नारायण प्रचंड लाल गुंड झाले, पाऊस पुन्हा पावतात आणि तिथे आवाज येत होता त्या दिशेला तो एक पाऊस दिला. बघितलं मुलांमध्ये उभा आणि काय करतोय हरिनामाचा गजर. कसा हरी 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 हरिनामाचा आवाज एवढा वाढला, अजून मोठा आणि त्या मोठ्या होणाऱ्या आवाजाबरोबर हिरण्यकश्यपू अजून क्रोधित अधिकाधिक रागावला आणि त्याने काय केलं, त्याने आपल्या कमरेला लावलेलं खडक होतं ना ते उपसलं आणि ज्या झाडाच्या खाली ही सगळी बाहेर जमा झालेली होती ना, आपलं खडक त्या झाडावरती जोरात चाललं. सक्कत ते खडक चालवल्याबरोबर ते झाड मोडलं बरं का. आणि त्यानं काय केलं, प्रल्हादाचा हात धरला, खर 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 त्याला उडत राजदरबारामध्ये आणलं. कोणाचं नाव घेतोस प्रल्हाद? बाबा मी नारायणाचं नाव घेतो. कोण नारायण? कोण नारायण काय बाबा? अहो ज्यानं तुम्हाला आणि मला निर्माण केलं ना तो नारायण. कुठे तुझा नारायण? बाबा खरं सांगू का, माझा नारायण नाही अशी जागाच नाही हो, अशी जागाच नाही. म्हणाले एकही जागा अशी नाही ज्यात तुझा नारायण नाही. बाबा मी खरंच सांगतो, अशी एकही जागा नाही ज्यात नारायण नाही बरं का. भगवंत म्हणतात ना हो, अहमेवा समे वागरे, सगळीकडे वीज भरून राहिलं. म्हणाले या खांबात आहे का तो?
आपल्याला विचारलं ह्या खांबात आहे का तो? कथा ऐकताना हो ना आपण बरं का. घरी जाऊन बघा आपल्या घरचा एखादा खांब उचकटून येतोय का? डोकं फुटेल. आता घेऊन ठेवा. या खांबात आहे का तो? आहे, या खांबात सुद्धा आहे. आणि हिरण्यकश्यपूने आपली गदा घेतली बरं का हातात. काही ठिकाणी मुठीने प्रहार केला असा उल्लेख आहे, काही ठिकाणी लत्ता प्रहार केला म्हणजे लाच मारली असा उल्लेख आहे. पण गदेनं ज्या खांबात आहे का तो असं विचारलं होतं ना, त्या खांबावरती ती गदा मारली बरं का. आणि तो खांब आणि आतला आवाज यायला लागला. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. अकराळ विकराळ रूप आहे, पाहत नाही त्याच्या तेजांकडे. अशा ती जी सिंहाची आळ आहे ना, जणू ते तेज पसरलंय बरं का भगवंताचं. इतकं अकराळ विकराळ रूप आहे. सगळे जण घाबरले असा उल्लेख आहे बरं का. पण आमचे प्रल्हाद मात्र घाबरले. घाबरायचे कशाला म्हणाले, हा नारायण आहे माझा. याला भक्त म्हणतात बरं का, याला भक्त म्हणतात. गुरगुरतात बरं का अजून काही. हिरण्यकश्यपूच्या जवळ गेले, त्याला उचलला बरं का. आणि चालत 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 त्या राजमहालाच्या उमऱ्यावरती जाऊन बसले. आणि हिरण्यकश्यपूला आता नरसिंह भगवंत म्हणतायत बरं का, तू काय काय वर मागितले होतेस ते आठवतंय का? मी प्रल्हादा करता आलोय असं नाही, फक्त तू जे मागितलंयस ना ते सुद्धा खरं करायला मी आलो. म्हणाले बघ, आता 7:13 झालेली आहे. याला धड दिवसही म्हणत नाही आणि रात्रही म्हणत नाही, याला संध्याकाळ असं म्हणतात. संधिकाल आहे हा. तू मागितलं होतंस ना मला दिवसा नको आणि रात्री सुद्धा मृत्यू नको, म्हणून म्हणाले मी आत्ता प्रकट झालो. माझ्याकडे नीट बघ, मला ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं नाही. तू म्हणाला होतास ना ब्रह्मदेवांना, तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही पशुकडून नको. मला ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं नाही. घरात नको, घराबाहेर सुद्धा नको, म्हणून म्हणाले मी उमऱ्यात बसलोय. उमऱ्यात बसणं आपल्याकडे अशुभ मानलंय बरं का. मी तुला घरातही मारणार नाहीये, घराच्या बाहेरही मारणार नाहीये. भूमीवर नको, अंतराळात सुद्धा नको, म्हणून भगवंत बसले आणि त्याला मांडीवरती घेतला बरं का. तुला मी जमिनीवरती सुद्धा ठेवले नाही आणि अंतराळात सुद्धा नाही. माणसाकडून नको, पशुकडून नको. मी धड माणूसही नाहीये आणि पशुही नाहीये. आणि तो अजून एक वर मागितला होतास की युद्धात मी अजिंक्य असावं, पण म्हणाले याला काही युद्ध म्हणत नाहीत, कारण रणसंग्राम भूमीवरती जे घडलं त्याला युद्ध म्हणतात. म्हणून म्हणाले इथे माझाच जय आहे. आणि म्हणून भगवंतांनी काय केलं तर आपली नख बाहेर काढली आणि त्या नखाने त्याचं पोट विदीर्ण केलं. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. 2 नारळ फोडतो आपण, एक वधाचा म्हणून
तो टाकून द्या बाहेर आणू नका. आणि इथे विजयाचा पुढे गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. व्हिडिओ बघा, एका भागवतात त्यांनी नरसिंह केला होता, हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद वगैरे सगळं केलं होतं त्यांनी, छान एकदम मस्त. हो ते आले ते तसा ड्रेस घालून. आरती त्याच्यानंतर प्रसाद वाटप होईल. उद्या भगवंतांचा जन्मोत्सव आहे, पाळणा आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. कोणाला पाळणा काही म्हणायचं असेल तर लिंक घेऊन या, म्हणू शकतो आपण. फोटो काढला. आमचं एवढ्यातल्या एवढ्यात 7वं भागवत आहे आणि आमचं प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे अनुभव छान, पण प्रत्येक वेळेला कथा ऐकताना आणि खूप छान आनंद मिळतो. गोवांचं 20-25 असेल आमचं एकत्र तास. केला बंद केला. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. श्री सुत मुनि में परम भक्ति में मानव हरि में सारे वेद हरि चरिता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. एक गुरु जय मधुर भजन, साधु से आत्मा राम मुनि सत्वर, प्रेम निभाए जन सुपर. परिवनी आये रवनी नीर हरेनी, अवजल हरेनी श्रीपति का. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. तेरा साची वाणी, साधक हरि गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुट मणि, परम देवामृत जननी. सत सेविका हारित भक्ता, सुधार दाता मोक्ष प्रदाता देहाता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। उपासनेला दृढचार लावे, गुरुदेव संतास सदा लावे, सत्कर्मयोगे वैराग भावे, सर्वांगी मंगल बोल भावे। जय जय रघुवीर समर्थ। हाँ तिकडे थोडं थोडं सगळ्यांना मिळेल असं बघा. आणि देव पण थोडे आणि आजच्या दिवस तिथे व्हायला ना की तिकडनंच बाहेर पडा, जरी चपल्या इकडे असतील तरी, म्हणजे प्रसाद तिथं सगळ्यांना मिळेल. बाकी काय तिथून येतो असेल इथे ठेवलं
कोणाला नसतील मिळाली तर हा तिकडंच म्हणजे डाळ आणि ते दोन. एक मिनिट मला पण करत ते सांडायला जय श्रीराम. काय एवढ्या लवकर हो मग बाहेर बसले प्रसाद म्हणून आहे.